मी सायली. माझं लग्न रोहनसोबत झालं तेव्हा मी फक्त 22 वर्षांची होते. माझं साचं साधं व मध्यमवर्गीय कुटुंब होतं. रोहन एकदम शांत आणि समजूतदार होता. सासूबाई थोड्या कडक पण मनाने वाईट नाहीत असं सगळे म्हणायचे. आणि घरातला चौथा सदस्य तो म्हणजे माझा दीर अक्षय. अक्षय रोहनपेक्षा 5 वर्षांनी लहान होता. हसतमुख, बोलका, सगळ्यांना मदत करणारा. लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याने माझ्याकडे पाहून हसत म्हटलं होतं की वहिनी आता तुम्ही आलात म्हणजे घरात मज्जा येणार. तेव्हा मला ते वाक्य अगदी साधं वाटलं होतं, पण आज वाटतंय त्या असण्यात काहीतरी वेगळं होतं. लग्नानंतर सुरुवातीचे पहिले काही महिने अगदी छान गेले. रोहन ऑफिसला जायचा, सासूबाई देवधर्मात व्यस्त असायच्या, अक्षय कॉलेजला जायचा, मीही घरातल्या कामात रमले होते. अक्षय नेहमी मला मदत करायचा, भाजी आणून देणं, गॅस भरून आणणं, माझ्यासाठी पाणी भरून ठेवणं, असं सगळं. कधी कधी तो म्हणायचा, वहिनी तुम्ही खूप वेगळ्या आहात, बाकी मैत्रिणीसारख्या नाही. मी ते कौतुक म्हणून घेतलं. पण एक दिवस, एक दुपार होती. रोहन ऑफिसला गेला होता. सासूबाई शेजारी कीर्तनाला गेल्या होत्या. मी किचनमध्ये भाजी चिरत होते. अचानक मागून कोणीतरी हळूच म्हणालं, वहिनी. मी मागे वळले. अक्षय अगदी जवळ उभा होता. काय रे, मी हसूनच विचारलं. तो काही बोलला नाही, फक्त माझ्याकडे बघत राहिला. त्याच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं, अस्वस्थ करणारं. असं काय बघतोयस? मी हसून टाळण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही हसता तेव्हा खूप सुंदर दिसता. त्याचं उत्तर ऐकून माझं हसू थांबलं. अक्षय, मर्यादा ठेव, मी तुझी वहिनी आहे. त्यावर तो लगेच हसला. अरे वहिनी, मी मजेत बोललो, एवढं काय गंभीर होता? पण त्या दिवसानंतर त्याच्या वागण्यात सूक्ष्म बदल जाणवू लागले. तो जास्त वेळ घरात थांबू लागला. माझ्या खोलीजवळून वारंवार फिरू लागला. कधीकधी अचानक खोलीत यायचा, कारण नसताना. मी रोहनला सांगावं का असा विचार केला, पण मग वाटायचं कदाचित माझाच गैरसमज असेल. एके रात्री मी पाणी प्यायला उठले. हॉलमध्ये अंधार होता, पण कोणीतरी सोफ्यावर बसलेलं दिसलं. मी कोण आहे विचारलं. अक्षयचा आवाज आला. म्हणाला, मी आहे वहिनी. झोपला नाहीस अजून? तो म्हणाला, झोप येत नाही, काही गोष्टी मनातून जात नाहीत. मी काय झालं विचारलं तेव्हा तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तुम्ही या घरात आलात तेव्हापासून सगळं बदललंय. त्याचं बोलणं ऐकून माझ्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या मोबाईलमध्ये फोटो बघत होते. अचानक गॅलरीत काही अनोळखी फोटो दिसले. माझेच फोटो, पण ते मी काढलेले नव्हते. मी कपडे वाळत घालताना, मी अंगणात बसलेली, मी किचनमध्ये काम करताना असे ते फोटो होते. हे फोटो कोणी काढले? माझे हात थरथरू लागले होते. मी लगेच अक्षयच्या रूममध्ये गेले. तो बेडवर मोबाईल पाहत बसला होता. मी त्याला विचारलं की हे फोटो तू काढलेस? मी मोबाईल त्याच्यासमोर धरला. तो 2 सेकंद शांत राहिला, मग हसला. म्हणाला, वहिनी तुम्ही इतक्या सुंदर दिसत होता म्हणून काढलेत. त्यावर मी रागावले. म्हणाले, तू वेडा आहेस का? लगेच डिलीट करते. तो म्हणाला, डिलीट करेन, पण तुम्ही रागवू नका. त्या क्षणी मला पहिल्यांदा खरी भीती वाटली. त्या रात्री मी रोहनला सगळं सांगायचं ठरवलं, पण घरी आल्यावर तो खूप थकलेला दिसत होता, म्हणून मी गप्प राहिले. पण दुसऱ्या दिवशी सकाळी घरात वाद झाला. सासूबाईंनी अचानक माझ्यावर आरोप केला. त्या म्हणाल्या, तू अक्षयला जास्त जवळीक दाखवतेस. त्यांचे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी थिजले. त्या असं का बोलत होत्या? तेव्हा अक्षय शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर अपराधी पण नव्हतं, तर एक विचित्र समाधान होतं. तो म्हणाला, आई, मी काही वहिनीशी जास्त बोलत नाही, पण वहिनी कधी कधी जरा जास्तच फ्रेंडली होतात. त्याचं बोलणं ऐकून मला पुन्हा धक्का बसला. हे काय चाललंय? मला काही कळत नव्हतं. रोहनही गोंधळला. तो म्हणाला, सायली खरं सांग, काही आहे का तुझ्या मनात? नवऱ्याच्या त्या प्रश्नाने माझं हृदय तुटलं. मी रडत सगळं सांगितलं, फोटो दाखवले. ते पाहून रोहन अक्षयवर ओरडला, पण अक्षयने उलट आरोप केला. म्हणाला, तीच मला मेसेज करते. आणि त्याने त्याचा मोबाईल दाखवला. त्या मोबाईलमध्ये माझ्या नावाने पाठवलेले मेसेज होते. मला तुझ्याशी बोलायचं आहे, रोहनला काही सांगू नकोस, असे मेसेज होते. ते मी कधीच पाठवले नव्हते. पुढे 2 दिवसांनी मला कळलं, अक्षयने माझा जुना मोबाईल हॅक केला होता. त्याने माझ्या सिमवरून डुप्लिकेट सिम काढलं होतं आणि माझ्या नावाने फेक मेसेज पाठवले होते. पण मी हे सिद्ध कसं करणार? घरात सगळे माझ्यावर संशय घेत होते. मी एकटी पडत चालले होते. पण मी गप्प बसले नाही. मी सगळे पुरावे जमा केले. सिम कंपनीकडून डिटेल्स काढले. अक्षयच्या लॅपटॉपमध्ये जाऊन स्क्रीनशॉट काढले आणि एका दिवशी ते सगळ्यांसमोर ठेवले. रोहन थिसला. सासूबाई रडायला लागल्या. अक्षय पहिल्यांदा घाबरलेला दिसला. तो ओरडला. म्हणाला, मी तिच्यावर प्रेम करतो, ती माझी आहे. त्या वाक्याने सगळं संपलं. त्या रात्री अक्षयने स्वतःला इजा पोचवण्याचा प्रयत्न केला
आणि त्यानंतर त्याला मानसिक उपचारांसाठी पाठवण्यात आलं. पण अजून माझ्या मागचा पाठलाग संपला नव्हता, कारण अक्षय लवकरच उपचार पूर्ण करून घरी येणार होता आणि त्यानंतर तर माझं आयुष्यच पालटणार होतं. त्या सगळ्या प्रकारानंतरही रोहनचा माझ्यावर विश्वास होता. पण एक प्रश्न अजूनही मला त्रास देत होता, की जर मी पहिल्याच दिवशी आवाज उठवला असता तर हे सगळं टळलं असतं का? आता मागच्या गोष्टींचा विचार करायला नको. अक्षयच्या लॅपटॉपमध्ये सापडलेल्या फोल्डरमध्ये फक्त माझेच नाही तर आधीच्या 2 वहिनींचे फोटो होते. ते जेव्हा मी पाहिले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. कारण माझ्या आधीही 2 मुली त्या घरात सून म्हणून आल्या होत्या आणि दोघीही काही महिन्यात घर सोडून गेल्या होत्या. त्याचं कारण कोणालाच माहीत नव्हतं. पण आता मला लक्षात येत होतं, मी त्या घरातील पहिली सून नव्हते. माझं डोकं आता काम करत नव्हतं. पहिल्या मुलींनाही अक्षयचाच त्रास झाला असेल का? त्याच्यामुळे त्याच्या वहिनींनी घर सोडलं असेल का? मला तर काही समजत नव्हतं. मी रोहनकडे काही बोलले नव्हते, कारण आता तर माझं लग्न त्याच्याशी झालं होतं, म्हणून त्याच्या भूतकाळाबद्दल बोलण्यात काही अर्थ नव्हता. ज्या दिवशी अक्षयला मानसिक उपचारांसाठी पाठवलं त्या दिवशी मला वाटलं होतं की सगळं संपलं. पण खरं तर ती फक्त सुरुवात होती. त्या दिवसानंतर घरात शांतता होती, पण ती शांतता नैसर्गिक नव्हती, ती दडपणाची होती. रोहन माझ्याशी प्रेमाने वागत होता. सासूबाई जरा गप्प झाल्या होत्या. घरात अक्षयचं नावही कोणी काढत नव्हतं. पण एक गोष्ट मला सतत अस्वस्थ करत होती. अक्षयच्या लॅपटॉपमध्ये सापडलेला तो फोल्डर, त्या फोल्डरमध्ये माझे फोटो होते. फक्त माझेच नाही, त्या 2 वेगळ्या मुलींचेही फोटो होते. फोल्डरची नावे होती फेज 1, फेज 2 आणि फेज 3. मी फेज 3 होते. त्या 2 मुली कोण होत्या हे मी सासूबाईंना विचारलं तर त्यांनी विषय टाळला. पण मी थांबले नाही. मी शेजारच्या काकूंना विचारलं. तेव्हा मला कळलं, रोहनचं आधी एक लग्न ठरलं होतं. मुलगी घरात काही महिने राहिली होती आणि अचानक निघून गेली. लोक म्हणायचे त्यांचं आपापसात जुळलं नाही. दुसरं लग्न तेही तुटलं. हे सगळं योगायोग होतं का? एका संध्याकाळी माझ्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला. मी फोन उचलला. समोरून शांत आवाज आला. मी नेहा. कोण नेहा? रोहनची पहिली होणारी बायको. तो आवाज, ते शब्द ऐकून माझा श्वास अडखडला. नेहा म्हणाली, तुझ्यासोबत जे झालं ते माझ्यासोबतही झालं होतं. ती पुढे म्हणाली, सुरुवातीला सगळं नॉर्मल होतं. मग अक्षय जास्त जवळीक दाखवू लागला. मी विरोध केला. मग अचानक माझ्यावर आरोप सुरू झाले होते. ती म्हणाली, मी आवाज उठवला नाही कारण मला वाटलं माझ्यावरच दोष येईल. मी तिथून निघून गेले कारण माझ्याकडे पुरावे नव्हते. नेहाचं बोलणं ऐकून मी अजून गोंधळले. माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला. अक्षय एकटाच दोषी होता की कोणीतरी त्याला साथ देत होतं? मी त्या रात्री बराच विचार केला. फेज 1, फेज 2, फेज 3 हे फक्त आकर्षण नव्हतं, हा एक पॅटर्न होता. दुसऱ्या दिवशी मी सासूबाईंच्या कपाटात काही कागद शोधत होते. तेव्हा मला एक डायरी सापडली. ती अक्षयची नव्हती, ती सासूबाईंची होती. डायरीत लिहिलं होतं, रोहनचं लग्न टिकायला हवं. अक्षयला कंट्रोल करणं अवघड आहे, पण घराची आबरू जपायला हवी. ती वाचून माझ्या हातून डायरी पडली. म्हणजे सासूबाईंना सगळं माहीत होतं. ती डायरी वाचल्यानंतर मी सासूबाईंना सरळ विचारलं. त्या रडायला लागल्या. म्हणाल्या, हो मला माहिती होतं, पण मी एक आई आहे. मी माझ्या मुलाला पोलिसात देऊ शकत नव्हते. मी म्हणाले, सासूबाई मग माझं काय? माझ्या प्रश्नावर त्या काही बोलल्या नाहीत. त्या क्षणी मला जाणवलं की मी फक्त एक व्यक्ती नव्हते, मी त्या घराच्या प्रतिमेचा भाग होते. सासूबाईंना त्यांची प्रतिमा जपायची होती, पण मुलाला आवर घालता येत नव्हती. पुढे काही महिन्यांनी अक्षय उपचारातून परत आला. तो शांत दिसत होता. एक दिवस मला पाहून तो फक्त एवढंच म्हणाला, तुम्ही जिंकलात असं वाटतंय ना? पण खरी गोष्ट अजून कुणालाच माहीत नाही. काय गोष्ट? तो हसला. पुढे म्हणाला, फेज 0. फेज 0 म्हणजे काय? त्या रात्री मी पुन्हा लॅपटॉप उघडला. हिडन फाईल्समध्ये एक फोल्डर होता. फेज 0. त्यात फोटो नव्हते, त्यात एक ऑडिओ फाईल होती. मी ती प्ले केली आणि त्यात रोहनचा आवाज आला. त्या रात्री जेव्हा मी फेज 0 नावाचा फोल्डर उघडला तेव्हा माझे हात अक्षरशः थरथरत होते. लॅपटॉपच्या स्क्रीनवर एकच ऑडिओ फाईल होती. ऑडिओमध्ये रोहन बोलत होता, अक्षय यावेळी चूक होऊ देऊ नकोस. तो आवाज रोहनचाच होता, माझ्या नवऱ्याचा. ते ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ऑडिओ पुढे चालूच होता की मागच्या 2 वेळेस सगळं हाताबाहेर गेलं. आईला खूप त्रास झाला. यावेळी सायलीला इतकं गोंधळावं की तिला ती स्वतःच दोषी वाटेल. ते ऐकून तर माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. म्हणजे अक्षय स्वतःच्या मनाने माझ्याशी तसं वागत नव्हता, त्याच्यामागे माझा नवराही होता. अचानक सगळ्या गोष्टी जोडायला लागल्या. फेज 1 पहिली मुलगी, फेज 2 दुसरी आणि फेज 3 म्हणजे मी. आणि फेज 0 म्हणजे रोहन. तो सुरुवातीपासूनच सगळं जाणून होता. मी ऑडिओ बंद केला.
तेव्हा माझं हृदय धडधडत होतं. मला माझ्या लग्नाचा प्रत्येक क्षण आता खोटा वाटत होता. लग्नानंतर पहिल्या महिन्यात रोहनने मला एकदा विचारलं होतं, सायली, तुला अक्षयबद्दल काही विचित्र वाटतं का? मी हसून म्हणाले होते, नाही रे. तो म्हणाला होता, तो थोडा वेगळा आहे, पण आपण त्याला समजून घ्यायला हवं. त्यावेळी ते साधं वाटलं होतं, पण आता वाटत होतं तो आधीच तयारी करत होता. मला कळलं की मी एक प्रयोग होते. अक्षयचं वागणं, फोटो, मेसेजेस सगळं इतकं नीट प्लॅन केलं होतं की शेवटी बोट माझ्यावरच यावं. रोहन समजूतदार नवरा बनून उभा राहायचा, आई आबरू जपणारी, आणि मी संशयित दिसायचे. मी स्वतःला विचारलं की रोहन असं का करेल. मी त्याच्या ड्रॉवरमध्ये शोध घेतला, तेव्हा मला काही फायनान्शियल फाईल्स सापडल्या. रोहनच्या नावावर मोठं कर्ज होतं आणि त्या कर्जाच्या कागदांवर एक अट होती, लग्नानंतर सुनेच्या नावावर आलेल्या दागिन्यांवर आणि पैशांवर कुटुंबाचा हक्क. ते वाचून माझं डोकं फिरलं. म्हणजे पहिल्या 2 मुलींचंही तसंच झालं असेल. त्यांनी विरोध केला आणि त्यांना मानसिकरित्या गोंधळून दोषी ठरवलं असावं. मी ते सगळं नेहाला पाठवलं. तिचा समोरून रिप्लाय आला की सायली, मी जेव्हा घर सोडलं तेव्हा माझे दागिने गायब झाले होते. माझ्यावरच आरोप लावले गेले की मी ते घेऊन पळाले म्हणून. नेहा घाबरली होती, पण मी ठरवलं होतं यावेळी मी गप्प बसणार नाही. एका रात्री मी रोहनसमोर लॅपटॉप ठेवला. तो ऑडिओ प्ले केला. ते सगळं पाहून त्याचा चेहरा पांढरा पडला. तो सफाई देऊ लागला, सायली, तू चुकीचं समजतेस. मी शांतपणे म्हणाले, फेज 0 म्हणजे तूच ना. घरात पूर्ण शांतता होती. सासूबाई व अक्षयही तिथेच होता. मी पुढे म्हणाले, मी पोलिसात जाणार नाही, पण मी इथून निघते आणि सगळं सत्य दोन्ही आधीच्या मुलींना सांगणार आहे. त्यावर रोहन काही बोलू शकला नाही. मी रागात त्या घरातून निघून गेले होते. पण काही दिवसांपूर्वी मला एक अनोळखी मेसेज आला, फेज 4 सुरू झाला आहे. म्हणजे रोहनने पुन्हा त्याचं लग्न ठरवलं होतं. पण यावेळी मी गप्प बसणार नाही हे मी ठरवलं होतं. फेज 4 सुरू झाला आहे हा मेसेज आल्यापासून मला झोप लागत नव्हती. मी विचार करत होते, ही नवीन मुलगी कोण असेल, तिला काहीच माहिती नसेल. तीही माझ्यासारखीच विश्वासाने त्या घरात पाऊल टाकेल. आणि मग सगळं पुन्हा. नाही, यावेळी तसं होऊ द्यायचं नव्हतं. रोहनचं लग्न ठरलं होतं काव्या नावाच्या मुलीशी. मी तिचा नंबर शोधला, तिला मेसेज केला, मी सायली, रोहनची एक्स-वाईफ, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती आधी घाबरली, पण जेव्हा मी तिला ऑडिओचा छोटासा भाग ऐकवला तेव्हा ती शांत झाली. ती म्हणाली, मला 2 आठवड्यापासून काहीतरी विचित्र जाणवतंय. काव्याने सांगितलं की अक्षय तिच्याशी जास्त जवळीक दाखवत होता. रोहन तिला वारंवार विचारत होता, अक्षय काही त्रास देतो का? सासूबाई तिला घराची आबरू समजावत होत्या. सगळं तसंच होतं. मी काव्याला म्हणाले, त्यांना वाटतंय तू एकटी आहेस, पण तू आता एकटी नाहीस. आम्ही ठरवलं ती सगळं नॉर्मल असल्यासारखं वागणार आणि मी त्या घरात जाणार होते, एक जुनी मैत्रीण म्हणून. त्या दिवशी मी रोहनच्या घराचं दार ठोठावलं. सासूबाईंनी दार उघडलं. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, भीती आणि थोडी अपराधीपणाची छटा दिसली. त्यांनी काय काम आहे विचारलं. मी हसले व म्हणाले, फक्त शुभेच्छा द्यायला आले. रोहन हॉलमध्ये उभा होता. त्याचा चेहरा फिका पडला. त्या रात्री काव्याने मुद्दाम अक्षयला मेसेज केला, मला तुमच्याशी बोलायचं आहे. त्यावेळी आम्ही सगळं रेकॉर्ड करत होतो. अक्षय पुन्हा तेच बोलू लागला, तुम्ही खास आहात, रोहन तुम्हाला समजणार नाही. आणि मग रोहन खोलीत शिरला, जसं प्लॅन होतं. पण यावेळी कॅमेरा चालू होता. अक्षय थबकला, रोहनही गोंधळला. काव्याने शांतपणे मोबाईल पुढे केला. सगळं रेकॉर्ड झालं होतं. त्या रेकॉर्डिंगमध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली, अक्षय प्रत्येक वेळी सुरुवात करायचा, पण प्लॅन तयार करायचा रोहन आणि त्याला साथ द्यायच्या सासूबाई. हे फक्त मानसिक खेळ नव्हते, हे आर्थिक आणि भावनिक नियंत्रणाचं जाळं होतं. आज काव्याने लग्न मोडलं. नेहा, प्रिया आणि मी, आम्ही चौघींनी एकत्र तक्रार नोंदवली आणि त्या नालायक लोकांना अटक झाली. रोहन फक्त दागिन्यांसाठी व पैशांसाठी लग्न करायचा. एकदा का ते त्याच्या हातात आले की मग तो कुटुंबाच्या मदतीने सुनेला चुकीचा ठरवायचा. पण मी शांत बसणारी नव्हते. मी आवाज उठवला आणि बांगडीच्या कमाईवर जगू पाहणाऱ्या नालायकांचा पर्दाफाश केला. मंडळी, भीती तेव्हाच संपते जेव्हा आपण गप्प बसणं थांबवतो. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.